रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मुलीचा मृतदेह आढळलाय. बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मुलीचा मृत्यू हत्या की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आमदार रोहित पवार थोड्याच वेळात बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विकास कोकरे. नक्कीच खरं तर बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानं खरं तर बारामती परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये या मुलीचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्यापही स्पष्टता झाली नसून खरं तर पोलीस प्रशासन या सगळ्या घटनेचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांच्या सहाय्यकाच्या मुलीचा खरं तर हा मृतदेह असल्याची धक्कादायक माहिती त्या ठिकाणी समोर आली आहे. खरं तर या घटनेचा तपास पोलीस प्रशासन अधिकृत त्या ठिकाणी करत आहेत. मृत्यूचं कारण मात्र अस्पष्ट आहे. मात्र पोलीस तपासातून हे कारण बाहेर येईल. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार मुलीचं आणि त्यांच्या आईचं रात्री थोडंसं किरकोळ भांडण झालं होतं आणि त्यानंतर मुलगी खरं तर घरातून बाहेर गेली होती. या संदर्भात बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये एक मिसिंगची केस देखील त्या ठिकाणी दाखल झाली होती. यामुळे आता ही बॉडी सापडल्यानंतर खरं तर वेगवेगळ्या चर्चांना त्या ठिकाणी उधाण येत आहेत. खरं तर ही मुलगी जवळपास 12 ते 13 वर्षाची असल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येत आहे आणि यामुळे आता या सगळ्या घटनेमधून नेमकं काय बाहेर येत आहे. मात्र या मुलीची हत्या की आत्महत्या हे खरं तर बाहेर येणं गरजेचं आहे, कारण मुलीचं वय फक्त 23 आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या संदर्भात चौकशी करत आहेत. फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी कसून तपास सुरू आहे. या तपासातून नेमकं काय समोर येत आहे खरं तर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आमदार रोहित पवार थोड्याच वेळात बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला त्या ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती समोर येते.